नमस्कार. पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगावच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आपले सर्व पशुपालकांचे स्वागत करीत आहे. आता उन्हाळा जवळजवळ 70% संपत आलेला आहे. 1 महिना उन्हाळ्याचा राहिलेला आहे आणि पावसाळ्याची चाहूल सुरू झालेली आहे. आपण सर्वांचं आता असं निरीक्षण असेल की सध्या डासांचं आणि चावणाऱ्या माशांचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. हा सीझनच सर्वसाधारणपणे मोठा पाऊस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे डास आणि चावणाऱ्या माशांचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात गोठ्यामध्ये आणि गोठ्याच्या आसपास आपल्या घरांमध्ये पण वाढते. आता याचं महत्त्व असं आहे की हे जे डास आहेत आणि चावणाऱ्या माश्या आहेत, याच्यापासून जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात काही रोगांचा प्रसार होऊ शकतो. बऱ्याच रोगांचा प्रसार होऊ शकतो, पण महत्त्वाचे जे रोग आहे त्याचा आपण आज आढावा घेणार आहोत. तर या चावणाऱ्या माशांपासून आणि डासांपासून प्रसरणारा पहिला महत्त्वाचा रोग आहे लंपी स्किन डिसीज, म्हणजे ज्याला लंपी म्हणून कॉमनली ओळखलं जातं. तर हा सर्वसाधारणपणे गायी आणि बैलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. याच्यामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणात ताप येतो, अंगावर गाठी येतात, नाकातून स्त्राव चालू होतात, डोळ्यातून स्त्राव चालू होतात आणि हा जो ताप आहे हा लवकर आटोक्यात येत नाही. आपल्या सर्वांनाच लंपीचा अनुभव आहे. गेली 7-8 वर्ष महाराष्ट्रामध्ये या रोगाने धुमाकूळ घातलेला आहे. तर याचा जो मुख्य प्रसार जो आहे हा चावणाऱ्या माशांपासून होत असतो. तर आता या चावणाऱ्या माशा डासांचं नियंत्रण कसं करायचं आपण ते पुढे बघू. पण हा प्रामुख्याने कॅप्रीपॉक्स या व्हायरस किंवा जो विषाणू आहे यामुळं होणारा आजार आहे. तर आता याला ट्रीटमेंट काय आहे, तर याला स्पेसिफिक ट्रीटमेंट म्हणजे फक्त अँटीबायोटिक देणे, कारण हा व्हायरस विषाणूजन्य असल्यामुळं याला डायरेक्ट असं कुठलं इंजेक्शन नाही आहे. पण जशी जशी जनावराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत जाते त्याप्रमाणे हा रोग बरा होतो. तर याला बाकी संसर्ग बॅक्टेरियल होऊ नये म्हणून काही अँटीबायोटिक्स देतो आपण, एन्ड्रोफ्लॉक्सेसिन किंवा थोडी हायर सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्टिव्हमध्ये बी कॉम्प्लेक्स आहे, व्हिटॅमिन सी आहे, काही मिनरल मिक्सचर्स आहेत. अशा पद्धतीची ट्रीटमेंट द्यावी लागते. आता दुसरा महत्त्वाचा जो आजार आहे जो गायी आणि बैलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो तो म्हणजे इपिमिरल फिवर, 3 डेज फिवर, किंवा ज्याला आपण गावठी भाषेमध्ये तिवा म्हणतो. आता हा तिवा जो आहे याचा जो प्रसार आहे हा मुख्यत्वे जे लहान बारीक बारीक चिलटासारखे डास असतात त्याला कुलिकॉइडस डास म्हणतात. आणि या डासांच्या चाव्यामुळे हा तिव्याचा प्रसार होतो आणि हा इथून पुढे मोठा पाऊस होईपर्यंत याचं प्रमाण हे वाढत राहतं. तर याची लक्षणं काय आहे, तर या रोगामध्ये हा शक्यतो जे यंग जनावर आहेत, तरुण जनावरं, यांना मोठ्या प्रमाणात लगेच होतो. तर याच्यामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणात ताप येतो, जनावरांचा श्वासोश्वास वाढतो, स्नायू आखडले जातात, सांधे दुखतात, त्यामुळं पाय वगैरे ते उडून धरतं, थरथर कापतं आणि काही वेळेला बसल्यानंतर जनावर उठू शकत नाही. आता हा विषाणूजन्य आजार असल्यामुळं आणि याचं नावच आहे 3 डेज फिवर, म्हणजे 3 दिवसाचा तिवा. तर आपण जरी काही ट्रीटमेंट केली नाही तरी तो 3 दिवसांनी आपोआप बरा होतो. पण जर 3 दिवसासाठी जर ठेवलं तर आपलं जे दुधाचं नुकसान होणार आहे, बाकी जे त्याच्या शरीराचं नुकसान होणार आहे, त्यामुळे जे होणारं जे आर्थिक नुकसान आहे हे मोठं असतं. तर याला ट्रीटमेंट काय आहे, त्याला विषाणूजन्य रोग असल्यामुळं जे सिम्पटमॅटिक म्हणजे अँटीहिस्टॅमिनिक, एव्हिल वगैरे आणि NSAID म्हणजे वेदनाशामक इंजेक्शन्स देणे आणि बाकी बॅक्टेरियल संसर्ग होऊ नये म्हणून अँटीबायोटिक, अशा पद्धतीची याची ट्रीटमेंट केली जाते. तिसरा जो महत्त्वाचा आजार आहे
हा आजार आहे सरा किंवा ज्याला ट्रिपॅनोसोमियासिस म्हणतात. तर याचा जो प्रसार आहे ह्या टॅबॅनस म्हणून मोठ्या माश्या असतात आणि ह्या मोठ्या माशांमुळं त्याच्या ज्या चाव्यांमुळे याचा प्रसार होत असतो. तर याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात, तर सुरुवातीला जास्त प्रमाणात ताप येतो 105 106 पर्यंत. नंतर जनावरांचे डोळे एकदम लाल होतात, काही केसेसमध्ये बुबळं पांढरी होतात. जनावरांमध्ये नर्वस साईन म्हणजे मज्जा असे नर्वस साईन म्हणजे थोडंसं मेंदूवर परिणाम झाल्यासारखी लक्षणं दिसतात. जनावर गोल गोल फिरतं, बऱ्याच वेळेला जनावर गोठ्यामध्ये समोरच्या भिंतीला डोकं लावून उभं राहतं, अशा टाईपची लक्षणं दिसतात. काही जनावरांमध्ये पायाला छातीच्या भागामध्ये सूज पण दिसून येते. तर याला ट्रीटमेंट म्हणजे आता एक नवीन नायझोम म्हणून इंजेक्शन निघालेलं आहे किंवा मग क्विनापायरामिन सॉल्ट्स ट्रायक्विन वगैरे हे ट्रीटमेंट देणार आहे. पण ह्या रोगामध्ये निदान होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ह्या ट्रिपॅनोसोमियासिस या आजाराचं निदान हे रक्त तपासणीतूनच होऊ शकतं. रक्त तपासणीमध्ये ज्या वेळेला हे जंतू ट्रिपॅनोसोमा UNC हे त्या स्मिअरमध्ये सापडतात त्यावेळेला आपल्याला त्वरित ट्रीटमेंट करून या रोगापासून जनावराला मुक्ती देता येते. चौथा महत्त्वाचा आजार जो असतो तो शेळ्या मेंढ्यांमध्ये आढळतो आणि तो सुद्धा आहे जे कुलोकॉइडेस म्हणून हे जे चिलटासारखे जे डास आहेत याच्यापासून होतो आणि त्याचं नाव आहे ब्ल्यूटन, ज्याला म्हणतात नीलजिवा. तर शेळ्या मेंढ्यांमध्ये ह्या ज्या रोगाचं लागण होते मोठ्या प्रमाणामध्ये ताप येतो, जनावरांची जी जीभ आहे ती निळी पडते, तोंडामध्ये जखमा होतात, पायामध्ये जखमा होतात, जनावरं लंगडतात, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो, छातीला खालच्या बाजूनी सूज येते, गळ्याच्या खाली सूज येते, जनावर खाऊ शकत नाही आणि मग न्यूमोनिया होऊन जनावर मृत्युमुखी पडतात. तर हे सर्व महत्त्वाचे जे 4 आजार आहेत, एक शेळ्या मेंढ्यांमधला आणि 3 सर्वसाधारणपणे गाई म्हशीमध्ये, ट्रिपॅनोसोमा जास्त करून घोड्यांमध्ये पण आढळतो, म्हशींमध्ये आढळतो, म्हशींमध्ये प्रमाण जास्त आहे. तर हे 4 रोग महत्त्वाचे हे जे डास आणि चावणाऱ्या माश्या आहेत याच्यापासून होत असतं. मग आता याचं नियंत्रण कसं करायचं, तर लंपीला तुम्ही लसीकरण करू शकता, ब्ल्यूटनला लस उपलब्ध आहे, ट्रिपॅनोसोमासाठी क्विनापायरामिनचे इंजेक्शन्स दर 6 महिन्यांनी वगैरे दिलं तरी तो आटोक्यामध्ये येऊ शकतो. आणि जो तिवा आहे तर तिवाला काय तसं स्पेसिफिक कुठली लस वगैरे नाही, हे डास आणि चावणाऱ्या मासे नियंत्रित करणे हाच याचा उपाय आहे. मग हे नियंत्रित करण्यासाठी काय करायचं, तर आपल्या गोठ्याच्या आसपास पाणी साचणार नाही, शेण वगैरे राहणार नाही, गोठ्याची स्वच्छता ठेवायची आणि रोजच्या रोज काही कडुलिंबाचा पाला, सीताफळीचा पाला याची गोठ्यामध्ये धुरी करायची आणि जास्तच जर प्रमाण असेल तर आपलं सायपरमेथ्रिन सारखं 10% सायपरमेथ्रिनचा स्प्रे घ्यायचा. या पद्धतीने आपण गोचीड आपले डास आणि चावणाऱ्या माशाचं नियंत्रण ठेवलं तर आपण या रोगांपासून आपल्या जनावरांचं नक्कीच संरक्षण करू शकू. तर ही महत्त्वाची माहिती आहे. कृपया आपण सर्व आपल्या चॅनेलमध्ये आपल्या जवळपासच्या मित्रांना ही माहिती सर्क्युलेट करा. काही अडचणी असतील या रोगांसंबंधी तर माझा मोबाईल नंबर आहे 9960 922 405, 9960 922 405. मला कधीही फोन करून आपण शंका विचारू शकता. आपण असेच वेळोवेळी भेटत राहू. पुढच्या वेळी बहुतेक आपण पावसाळ्यामध्ये जे काही रोग होणार आहेत ह्याच्यापासून कशी काळजी घ्यायची याविषयी चर्चा करू. तर सर्वांनी माझ्या चॅनेलला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद.